झिजलो जरी आज मी पावलाना थांबणे पसंत नाही. झिजलो जरी आज मी पावलाना थांबणे पसंत नाही. माझी झोपडी दाळण्याचे केले कैक कावे. पण झोपडीच जळालेली नाही. विषय असा आहे मित्रांनो, की जीवन संघर्ष करत असताना आपण कष्ट करतो ते कोणासाठी करतो, की आपल्या पिढीसाठी करतो. जमीन असेल, शेत असेल, गाई म्हशी असेल, हे कशासाठी करतो, की आपल्या दारात किती गाय आहेत, म्हशी आहेत, किती शेत आहे, ह्याला महत्त्व आहे. पण ज्याला महत्त्वच माहीत नाही, ज्या लोकांकडे काय नसतं, त्या लोकांना फक्त एवढं माहीत असतं, की आपण कष्ट करायचं आणि मस्तमध्ये खायचं आणि कानात सोनं बिनं घालायचं आणि लोकांना दाखवायचं, की माझ्या अंगावर किती सोनं आहे, आम्ही किती श्रीमंत आहे. पण कसं आहे साहेब माहिती आहे का, त्यांची लेवल आहे ना तेवढीच असते, एवढी असते विचार करण्याची. कारण ज्यांच्याकडं भरपूर काय आहे, मला सांगायचं आहे मित्रांनो, एक गाई आहे ना सांभाळायची म्हणलं ना, तर त्याला कमीत कमी 200 ते 300 रुपये वैरण घालावं लागते. आता ज्याची परिस्थिती आहे ती सांभाळू शकते. ज्याची परिस्थितीच नाही आहे, ते सांभाळू शकत नाही. मुकार प्राणी जो असतो ना, तो खूप प्रेमळ असतो. कारण आपण ज्यावेळेस आलो असतो त्यावेळी ते आपणाला ओळखतात, की आपला मालक आला आहे. त्यांच्यावर प्रेम असते. आणि हे मी पाहिलंय. माझ्याकडे एक घोडा होता आणि तो घोडा अचानक कुणी त्याला सगळी दगडं मारायची घोड्याला आणि तो घोडा होता ना, तो अशा ठिकाणी येऊन थांबला, की माझ्या मध्यभागी रानात थांबला आणि माझं त्या घोड्याने कधीच काय नाही खाल्लं. मी विचार केला, की हा घोड्याला दगडं घालून लोकं हाणून लावायची, त्यांचं रान खाणारा घोडा माझ्या शेतामध्ये उभा राहतो आणि माझं धान खात नाही. मी विचार केला, की हा घोडा माझ्या शेतात उभा राहिलाय, तो माझं खात नाही. त्या घोड्याला मी पकडलं, त्याला जखमा त्याच्या नीट केला आणि मी त्या घोड्यावर बसलो आणि मस्त फिरलो. आणि ज्यावेळेस मी शेतात आलो, की मला घोडा बघून ओरडत होता. म्हणजे कुठेतरी आपलं त्या मुक्या प्राण्याशी नातं असतं. तशाच ठिकाणी की शेतामध्ये मी जात असताना आणि दारं धरत असताना, दार फोडताना कुत्रं पायाखालून पायासमोर माझ्या लक्ष देत राहायचं. त्यावेळेस मला वाटायचं, की माझ्यावर एवढं माझं कुत्रं लक्ष देतंय, 100% काहीतरी प्रॉब्लेम आहे. महिना, दीड महिने गेले, तर अचानक मला ज्या दिवशी कुत्रं मी कोंडून आलो घरामध्ये आणि मला सापाने दंश केला. त्यातून मी कसाबसा वाचलो आणि विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे घोणस सापातून वाचलो. पण त्याच कुत्र्यानं परत मी वैरणीला गेलो असताना, समोर घोणस गवतात असताना त्या घोणसला धरून फेकून टाकलं. बघा मुक्या प्राण्याची माया. आणि तो कुत्र्याला मी एवढं मी जेवायच्या अगोदर त्याला 2 घास घास घातले. कारण की मुक्या प्राण्याचे उपकार फार आपल्यावर असतात. तसे आजकाल माणसं काय माहिती आहे का, विषारी आहेत. कधी कोण कोणाला घोडा लावल, कोण कोणाला त्रास देईल आणि काही सांगता येत नाही. म्हणून मला शक्यतो प्राणी आवडतात. मुख्य प्राणी आवडतात कारण ते प्राणी आपणाला माया भरपूर लावतात. ते फक्त ज्याला कळतंय त्यालाच कळते. ज्याला नाही कळालं ना मुख्य प्राण्यातलं, तो माणूसच नाही. हाय शेतकऱ्यांनो, मस्त बाय मित्रांनो. चला ओके.